ठिकाणी सोपं नव्हतं, पण संपूर्ण कुटुंब शिकलो. रमेश काका सुद्धा इथे आपल्या सहकर्माशी व्यवसाय सहकारी कारखान्यामध्ये कामाला लागले आणि त्यांनी अतिशय सुंदरपणे या कारखान्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं. त्यांचे दोन्ही मुलं, आमचे भाऊ तसेच मित्रपणे विजय आणि सागर, दोन्ही योगिता स्वर्णा या सर्वांवरती खूप चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचा प्रयत्न केला. मी आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने, खटांगरे कुटुंबाच्या वतीने, त्याचप्रमाणे राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार थोरात साहेब, नाशिककरांचे आमदार संत काँग्रेस यांच्या वतीने काकाला भरपूर श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. अरुण महाराज मंडळी, त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित मान्यवर, रमेशराव खटांगरे यांना जाऊन 1 वर्ष झालं आहे. खटांगरे परिवारावर मोठा आघात झाला आणि 1 वर्ष झालं असलं तरी खरं तर कधीच आपण आपल्या वडिलांना विसरू शकत नाही. घरातल्या प्रमुख व्यक्तीला आई असेल, वडील असेल, तर नेहमीच आपण आयुष्यभर त्यांची मातृछत्र आणि पितृछत्र हातल्यानंतर आपल्या मनात ते सदैव दुःख असतं. दुःख विसरावं लागतं आणि मला ते 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या स्मृती ह्या सदैव आपल्या मनामध्ये राहतील. आत्ताच अजयराव खटांगरे यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं परिवार एक अत्यंत सामाजिकदृष्ट्या अत्यंत ॲक्टिव्ह आहे. सागर हे आमच्या संस्थेत काम करतात. रमेश काकाही इथे थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं आहे. असा एक समाजाशी एकरूप झालेलं एक कुटुंब आहे. मी या निमित्ताने रमेश काका खटांगरे यांच्या प्रतिस्मृतीला अभिवादन करतो. राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय साहेब थोरात साहेब यांच्या वतीने मी श्री खटांगरे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो.